तुझी हिंमतच कशी झाली मला राखी बांधा यायची? ए आबा, एक इकडे 1 मिनिट ये की बाहेर. अरे का रे, कशाला तू दारादार आहे? आता तुला किती वेळा सांगायचं माझ्या दारात देऊ नको म्हणून? हल्ला का ते कुत्र्याला सांगितलं ते सुद्धा ऐकतंय की रे? नाही ती थोरल्या पोराला पोरगी बघायला जायचंय आणि थोरल्या भावाला जर नाही घेऊन गेलं तर माणसं मला नावं ठेवतील का नाही. मग त्याला काही एकटाच चाललाय, भावाचा काही विचार घेतला नाही म्हणून तुझ्याकडे आलोय मी. अरे कोण रे द्यायचं तुझ्या पोराला पोरगी? आणि लोकाला कळलं तर शेण घालते तुझ्या तोंडात. हा आलाय तोंड वर करून माझ्याकडे, चल की पोरगी बघाय म्हणून. सगळे आबरू घालवले आणि परत आलाय अजून दारात माझ्या तोंड वर करून. राबरू का मी घालावली का रे? हा, आणि मग कोणी घालवली? आता माझी ह्यात काय चूक आहे मला तू सांग की. आता तू थोरला भाव आहे, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर कवा गेलोय का? आता हे बाकीच्यांना सगळा खेळ केला तर त्याला मी तरी काय करू मला सांग बरं. त्याच्यामुळं तू माझ्यापासून वाटून घेतलं, यागळा राहायला लागला. पण माझा जीव थोरल्या भावाशिवाय राहतोय का मला सांग बरं. मी गावातली 7-8 माणसं नेली असती पण मला थोरला भाऊ तुम्हा बापासारखा आहे रे. हा बघ, तू मला भाऊ म्हणूच नको आणि त्या लायकीचा तू राहिला बी नाही. पण ह्याच्यात माझी काय चूक आहे मला सांग की आबा. अरे सगळे आबरू घालवले, तोंड दाखवाय गावात मला जागा नाही राहिली आणि आलाय अजून परत माझ्याच पशी लाडी गोडी लावाय. अरे काय तुझ्या पोराचं लगीन होत नसतं आणि होणार बी नाही. आबा तसं नको म्हणू की रे. अरे माझं पोरग काय तुझं पोरग काय? अरे एवढं लहान होतं तेव्हापासून तू त्याला किती जीव लावला. शाळेत पोरग जात नव्हतं तर असं बोटला धरून तू पोरला शाळेत नेलं. आता ते पोरग चांगलं कामाला लागलं, करतो दर्तुकीला आले. या पाहुणे आले ती, या आपण जाऊन बघून येऊ रे. पोरगी पण चांगली आहे म्हणते ती. या चल तू माझं ऐकलं का धाकट्या भावाचं? हा बघ, तू मला ती लहानपणीची आठवणी काढून भावनिक करू नको. हां, आणि तू परत माझ्या काय दारात उभा राहू नको. आणि मी तुझ्याबरोबर कुठं सुद्धा येणार नाही. बघ त्याचं पोरगं लगीन हो दे तुझ्या पोराचं, नाही तर तसाच गावात सांड्या फिरू दे. मला काय त्याचं घेणं देणं नाही. अरे मोठा भाऊ आहे तू, मी तुला वडिलाच्या जाग्यावर मानतो म्हणून मी तुला सांगाय आलो या. हां, आणि मी जर इथनं तिकडे गेलो, गावातली 4 माणसं संग नेली तर त्या पोरीचं आईबाप विचारत्याल, चुलते विचारत्याल थोरला भाऊ कुठं आहे म्हणून मी तुझ्याकडं आलो रे. अरे कुठला तुझा भावा? सांगायला लागला भावाचं कौतुक मला. हा बघ, तू जर लहानपणी ना पोरांना वळणं लावली असते ना तर आज हे दिवस बघायला लागले नसते. आणि तुला बघ लय वेळा सांगितले माझ्या दारात येऊ नको. तुझा भाव तुझ्यासाठी मेलेला आहे. काय शेवटी आहे बघ, तुला मी बापासारखा सांभाळ मांडला पण तू काय ऐकत नाही. आता मी तरी काय करणार आहे? जा बाबा तुझ्या तू बघ. सांगतो आता मी पोराला की बाबा तुझा चुलता असा असा म्हणतो या. हां जा सांग. त्याला किती सांगितलं तरी लागा. किती वेळ झालं भाऊ गेल्यात गावातल्या घरी, अजून आलं नाहीत. तिकडं पाहुणे मलाच फोन करायला लागले, आव लवकर या म्हणून. गड्याला उरकायला लावलं, म्हटलं जा लवकर येऊ आज कटिंग बिटिंग करून. तो तिकडं जाऊन बसलाय. काय वैताग आलाय माझा. अहो भाऊ, काय रे? अहो टायमिंग नावाची काय गोष्ट आहे का नाही? तुम्ही जाऊन बसलाय तिथं गावातल्या घरी, तिकडं पाहुण्यांचं फोन यायला लागलं. मग सगळं बरोबर आहे पण आता ही काय टायमिंग वरची गोष्ट आहे का? आता त्याच्या हातापाया पडलो. कुणाच्या? बावड्याच्या काय थोरल्या गाड्याच्या काय कुणाच्या पाया पडायचं? काय म्हणलं मग? काय म्हणतोय तवा? ऐका नाहीस त्यो म्हणला तुम्ही आमची आबरू घालावली या, तुम्हाला काय इज्जत आहे का? कुत्र्याला हाड म्हणलं तर कुत्रं हाडूक टाकून पळतं या. अहो. मी त्याला म्हणलं अरे किती केलं तरी तू बापासारखा माझा थोरला भाव आहे, थोरल्या पोराला पोरगी बघायला जायचं या, चल. तर त्यानं मला घरातपासून हाकलून दिलं. अहो भाऊ, तुम्हाला तर माहितीच आहे तुमचे आई वडील पूर्वीच्या जमान्यातली किती प्रतिष्ठित माणसं होती. त्यामुळं त्यांचा प्रभाव आणि त्यांची विचारसरणी तुमच्याहून तुमच्या भावावर झाली का नाही? त्याच्यामुळं त्यांचं कसं आहे माहीत आहे का, ती त्या जमान्यात राहिल्यामुळं त्यांच्यावर त्या विचारसरणीचा प्रभाव पडल्यामुळं त्यांचं विचार हे असायचं. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही थांबा इथंच. मी काय करतो, मी जातो आणि त्यांना थोडंसं त्यांच्या हातापाया पडतो, त्यांना समजून सांगतो आणि मी त्यांना इकडे यायला राजी करतो. बस काय होतं माहित आहे का, उद्या तिथं पोरगी बघायला गेल्यावर त्यांना जे विचारलं की बाबा पोरीचा चुलता कुठे, तर आपण काय तोंड दाखवणार आहे तिथं? अरे मस्त म्हणणं बरोबर आहे म्हणून तर मी त्याच्याकडे गेलो होतो. म्हणलं रक्ता मासाचा थोरला भाव आहे, बापाची जागा त्याला दिली या. हा, बाप मेल्यावर मी त्यालाच बाप म्हणून समजायला लागलो. सगळं खरं आहे तुमचं, पण आता हे असं वाढून बसलंय, त्याला करता काय?
आणि झालंय काय माहित आहे का की ह्या पोरीमुळं आहे ना इतका वैताग झालाय, बोलूच नका तुम्ही. मी काय करतो माहित आहे का, मी जातो. तुम्ही एक काम करा, हं? आज आपल्या मागं नाट लागलाय. आज आपण पोरगी जरी बघायला गेलो तरी मला असं वाटतंय की आपलं काय आज तिथं जाऊन काय काम होणार नाही. आपण काय करू, मी त्या पाहुण्यांना सांगतो की बाबा आम्ही उद्याच्याला पोरगी बघायला येतो, तुम्ही तोवर तुमचं काय काम असलं तर करून घ्या. मी बी काय करतो, त्या चुलत्याकडे जातो, त्याला समजून सांगतो, हातापाया पडतो. कसं आहे, लग्न आणि मैत परत परत नसतं. अरे पण मी त्याचा भाव आहे सक्काला का? हो की, पण आता ते कसं आहे, आता हे पूर्वीच्या विचारसरणीत राहणारी माणसं आहेत की नाही, की ह्यांना ह्या गोष्टीचं काय सुख दुःख नाही. तुम्ही जावा, मी बघतो काय करायचं ते. बघ आता तुझं ऐकलं तर ठीक. हो हो हो. हा, आपलं दोनाचं 4 हात झालं म्हणजे आपलं आपण डोळं पांढरं करा मोकळं झालो बघ. जा विचार काय म्हणतोय बघ. आज रक्षाबंधन आहे, सगळ्या बहिणी आपापल्या भावाला राखी बांधणार. आमच्या कुठल्या नशिबात आलं एवढं भावाला राखी बांधणं. आमच्यात फक्त कामच माग आहे. का हो? उरकलं का तुझं? हो चाललंय की. ती तायडी येणार आहे आज रक्षाबंधनला, राखी बांधाय मला. तुझं काय काम आहे ते सगळं आटपून घे. आणि स्वयंपाकाचं काय लावलं नियोजन तू? नाही आता तुम्ही सांगचाल ती करते. बरं जाऊ दे, नेहमी परमाने तिला काय जी येईन ती गोडधोड काय करू नको. आज मटण आणणार आहे मी, ते मटण बनवू. आपण श्रावण महिना चालू आहे की. तुला काय करायचं आहे ते काय रोज येते का आपल्याकडे? वर्षातनं एकदा येते, तुला माहिती आहे ना. मग वर्षातनं एकदा आपण तिला चांगलं चुंगलं केलं खायला तर काय तुला काय बिघडलं? चालतंय करते. हां, आणि ती वाटण काढून ठेव, तोवर मी मटण घेऊन आलो. हां, हो हो. भाई पी किती वेळा सांगितलं घरच्यांना नीट ठेवा नीट ठेवा, लागते द्या तर काय कसे बी द्यायची ती टाकून लागा. ना ना ए कुत्रे, तुला किती वेळा सांगितलंय रे? अरे बाप झाला की आता तू आला का दारात? ना ना असं काय बोलताय राव तुम्ही? द्या की राग सोडून आता. अरे राग राग सोडा, अरे त्या लायकीच आहे का तुम्ही? तोंड वर करून येऊ नका म्हणलं तरी परत अजून माझ्याच दारात येत आहे. अहो ना ना, काय जरी केलं तरी आपलं राव रक्ता मासाच नाता आहे. आता तुमच्या पैसे नाही येणार तर मग कुणा पैसे जाणार आम्ही? ए नाती गोती, त्या नात्याला घोडा लागू दे तिकडे. तुम्ही बापल्या माझ्यासाठी मेलाय आणि मी तुमच्यासाठी मेलोय. परत दोघं माझ्या दारात उभं राहायचं नाही. बिना आबरूची तुम्ही माणसं आहे सगळी. अरे माझ्या ठिकाणी असताना एखादा ह्याला असं एक एक खांडोळ केलं असतं एकेकाचं. बरं ना ना ऐका, अहो ते एकतर पोराचं लग्न व्हायना झाले म्हणून आम्ही तुमच्याकडे येतोया. उद्या पाहुण्या रावळ्यानं जर आम्हाला विचारलं चुलता मालता आत्या पोराच्या कुठं आहे तर आम्ही काय सांगणार बरं? ए बाबा, मी शांत आहे तर शांत आहे. एकतर माझ्या डोक्यात जाऊ नको तू. आणि ती नाती गोती का नाही, आणि तुमच्यासाठी मी तर मिलू असं समजा तुम्ही, आणि माझ्या दारात येऊ नका तुम्ही. ना ना, जे झालं ते आम्ही केलंय का? आमची चुकी आहेत का माझ्या बापाची चुकी आहेत? कुणाची चुकी आहे सांगा बरं? अरे तीच तुला सांगतोय मी. अरे तुझ्या जागी मी असतो ना, खांडोळी खांडोळी केली असती एका एकाची. ना ना, आमच्या बी अंगात तुमचं जर रागात आहे. खांडोळी काय तुकडं तुकडं आम्ही सुद्धा केलं असतं, पण होतं काय की आम्ही फक्त तुमच्या आईबापाच्या बायका पोराच्या तोंडाकडे बघून फक्त आतापर्यंत गप आहे. आता तू मला शिकवायला लागला का हे सगळं? हा अरे मी बापाच्या वयाचा आहे तुझ्या. हो पण ऐका, दे राग सोडून. हा बघ, तुला मी गोडीत सांगतोय, त्या बापाला बी सांगितलं आणि तुला बी सांगतोय, तुम्ही 10 बाऱ्या काय माझ्या दारात येऊ नका. आणि हे शेवटचं सांगतोय, तुम्ही का गावातला का तोंड दाखवाय जागा ठेवली नाही मला. सगळं आबरूचं खोबरं करून टाकलं पार. अरे अरे तुमच्या असल्या नाते ठेवून करायचंय काय मला? जिथं मला आबरू नाही तिथं काय. आणि तुमचं कसं झालंय, बिनलाज याय तुम्ही. अरे थू तू केलं. अरे बांगड्या भरा बांगड्या. बरं ऐका की ना ना, असू दे. हो का, मी काय म्हणतोय, फक्त एकदा फक्त त्या पोराचं लग्न होस तोपर्यंत फक्त तुम्ही आमच्या सोबत चला. एकदा लग्न झालं ना परत आमची तोंड सुद्धा तुम्ही बघू नका. ए बाबा, त्याचं लग्न होऊ दे, नाहीतर ते गावात असाच वळू फिरू दे. अरे मला काय करायचंय त्याचं? तू जा, उघड नको डोक्याची मंडई करू माझ्या. जा, मला कामं पडले ते तेवढंच काम नाही मला. आता तुम्हीच असं करायचं म्हणल्यावर आम्ही कोणापाशी जायचं?
हे तिकडे ती गावातली माणसं घेऊन जा, नाहीतर तुम्ही लग्न करा नाहीतर करू नका. कारण मला कशासाठी सांगा येत आहे बापल्या तुम्हीला, किती बऱ्या सांगू तुम्हाला. अरे तुमच्या ह्या वागण्याला का माझा बीपी वाढायला लागलाय. आलाय मोठा शाना, चला की अजून नाना नाना करत जायचा. जाऊ दे आता. होय हो, तुमची बहीण आली तुम्हाला राखी बांधून गेली. मला पण असं वाटतं मी माझ्या माहेरी जावं आणि माझ्या भावाला राखी बांधावी म्हणून. ए बाय गपकी, कशा त्या आगे मावळ्यावर माशा उठवती मोका देण्या घेण्याच्या. तुला माहिती ना तुझ्या भावाचा आपला काय विषय आहे तो. किती जरी दुश्मनी असली ना, शत्रू सुद्धा या दिवशी पवित्र धाग्याला नाही म्हणत नाही. ए बाय तुला माहिती आहे, एक तर त्याचा आपला वाद आहे आणि इथं मी तिथं गेलो तर मोकार ती वाद चिघळण, त्यापेक्षा आपलं नाही गेलेलं बरं. आणि तसं बी तुला इथं काय कमी आहे. अहो कुठल्याच गोष्टीची नाही की कमी, पण तुम्ही माझ्यासाठी एकदा चला की, फक्त एकदा चला माझ्यासोबत. मी तुला 10 वेळा सांगतोय, माझं काय टोकरात जाऊ नको. अहो मी आजपर्यंत तुम्हाला काय म्हणली का, पण माझ्यासाठी एकदा, फक्त एकदा चला माझ्यासोबत. म्हणजे एक दिवस राखी बांधली म्हणजे तुला भाऊ सांभाळून असं तुला वाटतंय का. तुम्हाला कसं वाटलं तुमची बहीण येऊन राखी बांधली तर? माझ्या भावाला वाटत नसेल का मी पण यावे म्हणून? मला पण वाटत नसेल का तिथपर्यंत जावं म्हणून? हे बघ एवढ्या बार मी तुझ्याबरोबर येतोय, पण मी काय तुझं तोंड बघणार नाही. मी गावात येणार, तिथं थांबणार, तू जायचं राखी बांधायची, पटकस लगेच निघून यायचं. आणि तिथं जर तू थांबली तर माझ्यासारखा वाईट नाही. बरं चालतंय, चला. पटकस उरक, मी आलोच तर जाऊन बाहेर. तुझ्या आय घाल्या कोणा विचारून मोटर चालू केली तू. उठ उठ अरे दादा भेंडीला पाणी देत होत. उठ लवकर उठ. उठ तू उठ. उठ म्हणतो तुला लातच घालीन आता. उठ लवकर. भेंडीला पाणी द्यायचं होतं म्हणून मोटर चालू केली. अरे पण तुला सांगितलंय का नाही, ती हिर माझ्या रानात आहे, वीर माझं नाव आहे. अजिबात ती मोटर चालू करायची नाही आणि पाणी घ्यायचं नाही तुला. आपण वाटणी झाले तेव्हा हिरा अर्धी माझी होती, रान अर्ध माझं होतं. आता एकट्याची कशी झाली हिर तुझी? तुला नीट सांगतोय, ती वीर माझं नाव आहे. हा बघ आता एक तरी मारली या, परत जर तू मोटर चालू केली आणि तू जर रान भिजावलं तर तुला मी लाथली ना. अरे आम्हाला का मी तुला बापाच्या जाग्या मानतो या. माझ्या लेकरा भाज्या पोटा पाण्यासाठी मी एवढं तुकडं केलं या. नाही तुझ्या एवढं बी भिजवत नाही. तू 4-5 एकर भिजावतोय, मी बघ अर्धाच एकर भिजावतोय रे. अरे त्या बापामुळेच इतक्या दिवस ग बसत होतो, पण ते आता बाप गेला मरून. तुला नीट सांगतोय मी, हां परत माझ्या ह्या मोटरचं पाणी घ्यायचं नाही तू. आणि हे शेवटचं सांगतोय तुला मी. पाणीच नाही घ्यायचं मग जमीन कशा पिकवायची? तू तिकडे भिजाव नाहीतर तिकडे तसंच मरू दे तुझं पीक, मला काय सांगू नको. हा पण जमिनीला पाणी असल्याशिवाय पिकन कशी जमीन? ए तुम्ही दोघं बापल्या मुता तिथं जाऊन, तुला नीट सांगतोय. आणि परत हा बघ एका बुकीतच तुझं थोबाड लाल करी. हा मार मार, तुला काय मारायचं ते? अरे बापाने एवढं मारलं का बापाला उलट बोललो नाही. आणि बापाच्या जाग्यावर तो आहेच. तुला तरी कसा उलटा बोलेल? नको देऊच पाणी मला. माझी मी जमीन इकून टाकतो, नाहीतर तुला पाहिजे असली तर तुला घे. पण हे बघ आपल्या नात्यात वाईटपणा नको तर आणू. हा अरे सगळं इथंच राहायचं, जाताना काय घेऊन जायचं या. हा असू दे, नाना पिकवायचं जमीन जाऊ दे. आम्ही आपलं लोकाच्यात काम करून कवायला पण जगू. घे तुलाच घे, सगळं तुलाच घे, मला काय नको. आणि मार मार, मला मी धाकटा आहे, मार. तुझा अधिकार आहे, मी तुला नाही उलट बोलू शकत. घे तुला जमीन घे, हिर घे, सगळं तुला घे. फक्त मी धाकटा याची जाण ठेव. आणि मला धाकट्यासारखा वागव रे, धाकट्यासारखा वागव. अरे आब्रू ना आब्रू घालावली तो, आणि वरनं तोंड घेऊन म्हणते वय जमीन घेतोला, सगळं घेतोला. घे तुलाच घे, अरे घे जा, तुला. लय शहाणा आहे. जमीन घे तुला. पण हे बघ वाईट काय बोलू नको रे. घे सगळं तुला घे. अरे तुझ्या जमिनीवर असले त्याच्या आईला जिथं लात मारेल तिथं का पाणी काढणारी माझी अवलाद आहे. तुझ्यासारखी आहे वय अशी आब्रू घालवून घेणारी. जा जा, लय शहाणा आहे. अरे लहानपणापासून आई बापानं इज्जतीत राहायला शिकवलं, हा आणि इज्जत कमावली. अरे तीच तू घालावली, आणि इज्जत काय पैशाने कधी भेटती वर?
लागला मोठा शहाणा माझी जमीन घ्या आणि ह्याव कर त्याव कर. अरे जा. भाऊ लाईट गेली का काय? जीवनातलीच लाईट संपली आता. आता काय झालं? काय झालं म्हणजे तो काय म्हणला, आजचे दिवस कॅन्सल करू, उद्या जा पाहुण्याच्या इकडं. हां म्हणलं आपल्या भेंडीला पाणी द्यावं. गेलो, मोटर चालू केली आणि असं पाटानं पाणी भेंडीपर्यंत जात आहे. तोपर्यंत थोरला गडे आला तुझा चुलता. ताड दिसलं, तो बाडीत मारली, माझ्या खाली पाडलं मला. म्हणलं मोटर कशाला चालू केली? अरे म्हणलं वाटणी झाली तेव्हा तुझी अर्धी हिर होती, माझी अर्धी हिर होती. तुझ्या हिश्श्याला 2 एकर आलं, माझ्या हिश्श्याला 2 एकर आलं. मला म्हणतो हिरव्याचं नाही, हिर हिर माझ्या एकटेच आहे, माझ्या हिश्श्यात आहे. मातापाडीत मारली, मला हात उगारतोय, नको नको ते मला बोलतोय. हो का भाऊ, काय जरी केलं तरी ते आपली भाऊबंदकी आहे, म्हणून आपल्याला वाद करायचा नाही. तुम्ही एक काम करा, आपल्या हिश्श्याला जे आलंय का नाही ते डायरेक्ट विकून टाका. जाऊ दे मुर्दे, आपल्याला भांडणच करायचं नाही. म्हणलो मी त्याला, म्हणलं माझा मी इकून टाकतो ना, तर तुझा तू खा, माझा मी मोलमजुरी करून जगीन, पण इज्जतीनं जगीन. काय होतं माहित आहे का? हो का, आपल्या घरात घडून आहे आता ह्या अशा गोष्टी घडल्या ते, त्याच्यामुळं आपल्याकडं सख्यानं पाठ फिरावली, भावकीनं पाठ फिरावली आणि गावाने पाठ फिरावली. आपल्याकडे काय पर्याय नाही. अरे पण हे काय माझ्यामुळं घडलंय काही. अहो, मस्त तुमच्यामुळं घडलं नाही आणि माझ्यामुळं बी घडलं नाही, पण ज्या माणसांमुळे ही वेळ आली की नाही आपल्यावर, त्या माणसांना आयुष्यात कधी माफ करायचं नाही. तुम्हाला मी आता सांगतो. नाही हे बरोबर आहे. ज्या ज्या व्यक्तीमुळं ज्या माणसानं मान खाली घालायला लावली ना, त्या माणसाला ना कवाची मान उचलू द्यायची नाही वर. अहो, तुम्ही दोघं भाऊ वाटणं चालला तर माणसाची नजर वर करून बघायला ताकद नव्हती, पण तीच भाऊ आज एकामेकावर इकरीव आलं. कुणामुळं आलं? त्या माणसामुळं. अरे गावच्या सरपंचानं जरी त्वकाकडे बघितलं तर मनाची राम लक्ष्मणाची जोडी चालली या. आणि आज त्या रामानं त्या लक्ष्मणावरती हात उचलला, हात जाऊ दे हो का? उचलला. भाऊ तुम्ही काय काळजी करा नका, मी आहे का नाही तुमच्या सोबत. जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुम्ही कसलीच काळजी करायची नाही. पण आयुष्यात ज्या माणसामुळं माझ्या बापा आज ही वेळ आली ना, त्याला सुट्टी देणार नाही. तुम्ही काळजी करा नका, फक्त मी आहे का नाही माझे विश्वास ठेवा तुम्ही. आणि तुम्ही त्यांना सुद्धा काय म्हणू नका. विषय काय माहित आहे का? अहो, त्यांच्या मनात राग आहे का तर 100% आहेच. त्यांना हाणलं काय, मारलं काय आणि 4 शिव्या जरी दिल्या काय, धक्का देऊन घरातनं बाहेर जरी काढलं काय, तरी आपला मोठा भाऊ आहे समजून तुम्ही काय बोलू नका. म्हणून मी त्यांना नाही बोललो, उलट बोलूच म्हणलं नका. मार, म्हणलं अजून मार. बोलूच पण मी काय म्हणतो, ही वेळ आली ना का माझ्यामुळे आली का? नाही की मी पण स्वतःहून काय कसं केलंय आहे, का? शेवटी त्या माणसांना वाटतं का नाही की बाबा तुम्ही जर थोडंसं लक्ष दिलं असतं तर ह्या अशा गोष्टी घडल्या नसत्या. हे त्यांना त्यांच्या बोलण्यात येते. पण तुम्ही काळजी करा नका, तुम्ही धीर धरा थोडासा आणि त्या माणसाला काय म्हणू नका. आज ना उद्या त्या माणसाला कळलं का नाही की बाबा आपल्या बारक्या भावाची काही चुकी नाही, त्यावेळेस तो स्वतःहून माणूस तुमच्यापाशी येईन, बसन, 4 गोष्टी बोलन, तुम्हाला समजून घेईन. पण कधी? ज्यावेळेस त्या माणसाच्या ही गोष्ट निदर्शनास येईन त्यावेळेस. आता तुम्ही काय बोलू नका, जावा तुम्ही घरी. मी आलो जरा गावातनं, मला थोडंसं काम आहे. हां, जावा जेवण बिवण करून घ्या. कोणाला सांगू नका हे काय घडलंय ते. जावा. अवघड आहे बादरांनो, तुम्ही आमच्या ही वेळ आणली ना, तुम्हाला सुट्टी देणार नाही. उतर, मी थांबतो इथंच देवळापाशी. पटकन जायचं, पटकन यायचं. अहो चला की तुम्ही पण, काय नाही म्हणायचं माझा दादा. तुला सांगितलं ना 10 वेळा, मला त्याचा तोंड पण बघायचं नाही. अहो असे दुश्मनी किती दिवस तुम्ही करणार? चला तर तुम्ही माझ्यासोबत, मी सांगते त्याला. तुला एकदा म्हटलं नाही तर नाहीच. जा तुझं तू जा आणि पटकन लगेच यायचं मागून. राखी बांधायची, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही आणि काहीच करायचं नाही, डायरेक्ट इथं यायचं. बरं बरं. मोका तिथं मी आलो की वाद वाढन. तुझी हिंमतच कशी झाली मला राखी बांधा यायची? अरे दादा आज रक्षाबंधन आहे म्हणून मी तुझ्याकडे आली राखी बांधायला. बर, आज रक्षाबंधन आहे, मी कोण आहे तुझा?
ती तू मला राखी बांधायला आली? तू माझा भाव आहे की दादा, तसं का बोलतोय तू? भाऊ अय, भाऊ तुझा कधीच मिळाला. आता जी आहे ना ही फक्त तुझ्यासाठी सापळा आहे, सापळा. एवढीच तुला जर भावाची किंमत असती तर भावाच्या आणि बापाच्या देखता पळून जाऊन लग्न केलं नसतं. अरे दादा, मी सज्ञान होती म्हणून मी हे निर्णय घेतला. पण मला आता माझी चूक कळली, मी काय केलं आणि काय नाही ते. मला फक्त एकदा माफ करतो. माफी? आणि तुला तू काय म्हणली? सज्ञान होती, मला माझा अधिकार आहे म्हणून मी माझं लग्न. अगं हाय, तू सज्ञान हाय मान्य आहे, तुला तुझा आयुष्याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे हे पण मान्य आहे. पण आमच्या घराची, माझी, माझ्या बापाची आयुष्याची वाट लावायचं तुला अधिकार आहे का? तू पळून जाऊन लग्न केलं, इकडं घरावर पार राख रांगोळी झाली. बाप घरातनं बाहेर पडायचं म्हटलं तर त्याचं जीणं मुश्किल झालं. वाटव जावावं तर गाववाले नावं ठेवतात, शेजारच्या घरात जाऊन बसावं तर भावकी नावं ठेवते, स्वतःच्या घरात बसावं तर स्वतःचा भावसुद्धा त्याला नीट बोला नाही. काय करायचं त्या बापानं? करायचं काय आमचं? अगं बारक्या भावाला स्थळ आलं, पाहुण्यांनी विचारलं पोराची बहीण कुठे, काय सांगणार? गेली लोकांचा हात धरून, सांगणार काय? अरे दादा, माझं चुकी झाली की रे, मी अरे म्हणते तू की. चुकी केली पण भोगायचं आम्हाला आलं ना. आम्ही काय चुकी केली होती? आज त्या पोराचं लग्न व्हाय ना. बरं माझं कसं बसं झालं होतं, माझ्या सुद्धाला का सासरवाडीला गेलं तरी पाहुणे माझ्याकडे सुद्धा खालीवर बघते ते, का ह्याच्या बहिणीनं असं केलं. काय चुकी आमची? तू चुकी केली मान्य, तू आता मस्त आमची पाया पडून माफी मागशील. पण जे समाजानं आम्हाला वाळीत टाकलं, भाऊबंदकी आम्हाला दारात येऊन द्याय नाही, घरातली माणसं आम्हाला थुकत्यात तोंडाव, आम्ही काय करायचं? दादा मला एकच चान्स दे. बघ, Chance? माझ्यापासून होऊ नाही झालंय आता. आता मी कोणाला सांगणार आणि कोणाला आदर करणार नाही. अगं तुला एक चान्स दिल्यानं आमची गेलेली आबरू आमची माघारी येणार आहे का? नाही येणार. तुला एक चान्स दिल्यानं माझा बाप छाती काढून गावातनं चालणार आहे का? नाही चालणार. तुला एक चान्स दिल्यानं आमची भाऊबंदकी, आमची नातेवाईक आम्हाला सन्मानानं घरात घेणार आहेत का? नाहीत घेणार. मग कसा तुला चान्स द्यायचा? अरे फक्त एक बहीण म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा, बाकी काय नको मला. अगं त्याच वेळेस पोलीस स्टेशनला बाप मी असं हातापाया पडत होतो, तुझी माफी मागत होतो, तुला चल चल करत होतो. त्यावेळेस कुठे गेलतं? कुठं गेलतं त्यावेळेस? तेव्हा तू आम्हाला दिला का एक चान्स? अरे त्या टायमिंगला माझ्या डोळ्यावर झापडं होती र, पण आता माझी ते झापडं उघडली. आता मला कोण आहे र? कुणी सुद्धा नाही. हीच तुझी डोळ्यावली झापड अजून उघडायची. तुझ्यासाठी तुझा बाप मेला, भाऊ मेला, आय बाप घर दार सगळं संपलं. आता इथं तुझं कुणी नाही. आज आल्या पावली माघारी जायचं. तुझं इथं कुणी नाही, भाऊ नाही, बंदकी नाही, कोण नाही, कोण नाही. चला निघा. असं नको रे करू दादा, मी तुझ्या पाया पडते, असं नको करू. त्यावेळेस आम्ही तुझ्या पाया पडलो का नाही? मी पडलो, बाप पडला, आई पडली, भाऊ पडलं, बहीण सगळी पडली. कोण राहिलं मला सांग? अगं राहिली सायली, पाहुणे रावळी चार आलती, शेजा पाजारी आलती, भाऊबंदकी आलती, ती सुद्धा तुला म्हणत होती पाया पडतो पोरे, असं करू नको. केलं का नाही? तो केलं ना? मग आत्ता कशाला आमच्या पायाला ती एवढ्या वेळेस माफ करा म्हणून? त्यावेळेस जर तू आम्हाला जर तुझ्या पदरात घालून घेतलं असतं, नाही म्हणली असती मी तुमच्यासोबत येते, तर ही वेळ आली असती का आमच्या? चला निघा. नको रे दादा, माझी फक्त राखी बांधून घे एकदा. तुझी राखीच बांधून घ्यायची ना. जा निघ. तसं नको करू दादा. निघ. ऐक इकडे. हे बघ, तू केवळ राखी बांधायला आली म्हणून हा तुझा अपमान नाही, त्या राखीचा अपमान होईल जर मी राखी बांधून घेतली नाही तर. केवळ त्या नात्यासाठी आणि त्या पवित्र धाग्यासाठी आज मी तुझ्याकडून राखी बांधून घेतोय. याचा अर्थ असा नाही
की आमचा तुझ्यावरला राग गेलाय. हा सण वर्षातनं एकदाच असतो, परत परत नसतो. पण जर ह्या सणाला एका भावाने एका बहिणीला दुखावलं ना तर त्या सणाचा अपमान होईल. म्हणून त्या धाग्याचा मान ठेवून आणि त्या सणाचा मान ठेवून मी आज तुझ्याकडून राखी बांधून घेतो. पण इथून पुढं राखी पौर्णिमा याच दिवशी फक्त तू मला राखी बांधा यायचं. एरिवारी मी तुझा भाऊ नाही आणि तू माझी बहीण नाही. समजलं? चल घरात बांध राखी. उचल ती ताट. हे बघ, तू मला राखी बांधली म्हणल्यावर भावाचं कर्तव्य आहे की बहिणीला काहीतरी वरवळणी द्यावी. ऐक, पलीकडच्या गावात आपली 2 एकर शेती आहे. आपल्या भाऊंनं आपल्यासाठी घेऊन ठेवली होती. घरात कुणाला पण माहित नाही. बघ, मला कळलं की तुझी हालाकीची परिस्थिती आहे. हातावर पोट आहे. जेव्हा कर चाल तेव्हाच खायला घरात आहे. एक काम कर, ती 2 एकर शेती आहे ना, मी भावाची वरवळणी म्हणून तुझ्या नावावर करून देतो. काय, तू बिनधास्त ती शेती पिकव आणि सुखानं संसार कर. आणि ऐक, ते आपलं खाताय माहित आहे ना त्या कपड्या दुकानात, तिथं जा. तुला पाहिजे असली साडी घे आणि साडी घालूनच तिकडं जा. परत त्या लोकांना वाटायला नको की बहीण मोकळ्या हाताने माघारी आली म्हणून. आणि जेवणाचं नको, काय तू म्हणल्या एवढं तर समाधान आहे. हा. आणि फक्त तुला एकटीला साडी घेऊ नको, तर पोरांना पण कपडे घेऊन जा. हा, तू म्हणल्या तसलंही मला समाधान झालं. जा साडी घेऊन जा जाताना तेवढ्या, हो. आणि पोरांना बी कपडे घेऊन जा. जा.